मोरे किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे कारला टिक्का मसाला। कारला टिक्का मसाला बनवणार आहे मी आज। हे बघा, मी हे पावशर कारले घेतलेले आहेत, एक कांदा आणि एक टमाटा आणि अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि कोथिंबीर हे आता बारीक चिरून घेईन आणि कारले आता त्याचे काप करून घेते आणि अर्ध्या तासासाठी मीठ लावून ठेवून देणार। हे बघा, हे असे काप करून घेईन मी आणि असे गोल कापून घेते मी आता। हे बघा, असे कापून घ्यायचे सगळे। जास्त बारीकी कापायचे नाही, जास्त जाडी कापायचे नाही। खूप छान लागतो टिक्का मसाला कारले। माझ्या जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केलं नाही तर माझे चांगले असे व्हिडिओ तुम्हाला बघता येणार नाहीत, मग तुमच्यापर्यंत लवकर पोहोचणार नाहीत ते। निंबर जर बिया असल्या तर काढून टाकायच्या, पण मी बिया राहू देणार आहे, काही नाही एवढ्या। हे बघा, असे पटकन कापून घ्यायची आहे। आता हे मी मीठ लावून घेते आणि अर्धा तासासाठी ठेवून देते। हे अर्धा तास असंच राहणार मीठ लावून, त्याचा कडूपणा कमी होईल, म्हणजे पिळून घेते। चांगलं मिक्स करून घ्यायचं हे सगळं। कांदा बारीक चिरून घ्यायचा, टमाटा पण बारीक चिरून घ्यायचा, कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची। अर्धा तासानंतर भेटू मग। झाला आता अर्धा तास, मीठ आणि लिंबू लावून ठेवलेला होता। आता यांना हलक्या हाताने त्यांचं पाणी काढून घ्यायचं, असं सगळं पिळून घ्यायचं। पाणी बघा कसं गळतं हे बघा, असं सगळं हलक्या हातानेच करायचं। असं सगळं हे बघा, असं पिळून मी सगळे कारल्यांचं पाणी काढून घेतलं। हे बघा, एवढं निघालं बघा। आता हा टिक्का मसाला मी टाकून घेते सगळा। ह्या 2 चम्मच घेतलेला होता मी वाटीमध्ये काढून। त्यानंतर आपण थोडंसं लाल तिखट टाकू, त्यानंतर आपण हळद टाकून घेऊ, थोडं धना पावडर टाकून घेऊ, गरम मसाला, मीठ आधीच टाकलेलं आहे तरी थोडं टाकून घेऊ आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊ आपण। त्यात थोडंसं तेल टाकून घेऊ आपण आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊ। सगळं मिक्स करून घेऊ आता। हे बघा, असं मिक्स करून घेऊ आणि थोडं 5 मिनटं तसंच राहू देऊ। आता आपण हा टिक्का मसाला लावलेला आहे ना, तवा ठेवून घेतला आहे, तेल तापून घेतलेलं आहे। आता हे सगळ्या आपण एक एक असे सगळे सोडून घेऊ, असे मस्त फ्राय करून घेऊ त्यांना। आता असे मस्त होऊ दे, थोड्या वेळ तसेच राहू दे। मग स्लो गॅसवरतीच करायचं। अलटत पलटत राहायचं, छान होऊ द्यायचे। हे बघा, मस्त फ्राय होत आहेत, किती छान होत आहेत बघा तुम्ही। असे एकदा नक्की करून बघा तुम्ही। आता मी एका प्लेटमध्ये हे सगळे काढून घेते।
हे बघा सगळे काढून घेतले. आता हे तसेच टाकून घेते. हळूहळू सोडायचं, तेल अंगावर उडेल नाही तर. हे पण तसेच तळून घ्यायचे मस्त. हे बघा असे मस्त फ्राय होत आहेत. हे पण चांगले झाले आहेत. आता हे पण काढून घेते सगळे. आपण मी सगळे तळून घेतलेले आहेत. हे बघू शकता तुम्ही. एक फॅनचा आवाज आहे हा आमचा. वगैरे चिरून घेतले. एक कांदा चिरून घेतला आहे. टमाटा कापून चिरून घेतलेला आहे. आणि लसूण आणि आलं थोडं. चाट मसाला आणि किचन किंग मसाला आहे. आता सगळ्यात आधी मी राई टाकून घेते. नंतर जिरं टाकून घेते थोडं. त्यानंतर कांदा परतून घेऊ आपण. कांदा बी छान परतून घेऊ. तर छान लागते मग भाजीला. इतकी छान लागते, तुम्ही नक्की करून बघा. कारले टिक्का मसाला खूप चव लागतो. चांगलं वाफू द्यायचे. कांदे चांगले लाल होऊ द्यायचे. त्यानंतर अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकून घ्यायची. ती थोडी परतून घ्यायची. त्यानंतर हे सगळे टमाटे टाकून घ्यायचे. ते पण चांगलं परतून घ्यायचं. मीठ टाकायचं नाही, कारण की कारल्याला मीठ लावलेलं होतं आपण. टिक्क्या मसाल्यातून मीठ राहतं. मस्त फ्राय करायचं. कांदे टमाटे मस्त परतून घेते त्याच्यामध्ये. आता आपण सुके मसाले घालू त्याच्यामध्ये. थोडं धना पावडर टाकून घेते. हा चिकन मसाला आहे. लाल तिखट 1.5 चम्मच. थोडी हळद टाकून घेते. किचन किंग मसाला आणि चाट मसाला चांगलं परतून घ्यायचं. एकजीव करून घ्यायचं छानपैकी. याच्यात थोडं तेल थोडं जास्तच पाहिजे. खूप छान चव लागते मग. असं परतून घ्यायचं सगळं. त्यानंतर हे कारले टाकायचे. असं हे बघा किती छान झाले. थोडं हे टिक्का मसाला घालून 1 चम्मच, पोहे खायचं चम्मच इतकं मी पाणी हे केलं आहे. आता हे टाकून घेते वरून आणि त्याला मिक्स करून घेऊ. आता आणि आता वरून थोडी कोथिंबीर टाकू. जर कारल्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कसा आहे मग कारले टिक्का मसाला. अगदी 2 मिनटं आपण झाकून ठेवू. काढून घेऊ.
भाजी बघा आपली कापली झाली आपली. किती छान दिसायला इतके सुंदर दिसता येतं, खायला किती चवदार लागते. तुम्ही पण करून बघा. करते मी पण आता गॅस. हे बघा झाली आता एका भांड्यामध्ये काढून झाली माझी कारले टिक्का मसाला. कसा झाला आहे नक्की कमेंटमध्ये सांगा मला. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.